हेलो एवरीवन, कैसे हो आप सब। आई होप आप सभी अच्छे होंगे। तो आज हम लेकर आए हैं केमिस्ट्री का जो बहुत ही बेसिक कॉन्सेप्ट वाला वीडियो। तो चलिए स्टार्ट करते हैं वीडियो। तो बेसिक कॉन्सेप्ट ये है, एसिड और बेस के बारे में हम डिस्कस करने वाले हैं। तो आपका पता है ये बेस है और ये ऍसिड आहे। ओके। तर मराठीमध्ये यांना म्हणतात बघा, ऍसिडला आम्ल म्हणतात आणि बेसला आम्लरी म्हणतात। ठीक आहे। मग ऍक्च्युअली असतात काय? ओके। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऍसिड काय असतात आणि बेस काय असतात, तर हे केमिस्ट्रीमध्ये सर्वात माहिती असणं सर्वात महत्त्वाचं आहे। ठीक आहे। मग स्लोली आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघू। लक्षात घ्या, जर आपण टेस्टचा विचार केला, तर ऍसिड्स आर सोर इन टेस्ट। ज्यांची टेस्ट आंबट असते बघा, जे काय पदार्थ तुम्ही रेग्युलरली खाता, जसं की असं लिंबू रेग्युलरली तुम्ही खाता, आंबट लागतंय, चिंच असेल, तर यांच्यामध्ये असतात बघा ऍसिड। ओके। पण ते ऍसिड जे असतात ते ऑर्गॅनिक ऍसिड असतात। ठीक आहे। जे की जीवांपासून मिळतात, जैविक वनस्पतीपासून जे ऍसिड मिळतात त्यांना आपण ऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो, आणि जे ऍसिड आपल्याला मिनरल पासून मिळतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो। ठीक आहे। जसं की फॉर एक्झाम्पल HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, तर तो मिनरल ऍसिड आहे, इनऑर्गॅनिक ऍसिड आहे। दुसरं एक्झाम्पल H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, मिनरल ऍसिड आहे। नायट्रिक ऍसिड मिनरल ऍसिड आहे। पण ज्यांच्यामध्ये कार्बन असतो बघा, तर त्या ऍसिडला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो। येते लक्षात। मग ऑर्गॅनिक ऍसिड मीन्स दोज ऍसिड which contain carbon elements, major constituent of carbon, that is called acid. And base, what it is base? It is bitter in taste. So easy, bitter in taste. आणि ज्यांची टेस्ट कडू लागती, ओके, खूप सारे एक्झाम्पल आहे, जे टेस्टला कडू लागतात त्यांच्यामध्ये काय असतात, बेसिस असतात। ठीक, आम्लरी म्हणतो आपण त्याला। दुसरी टेस्ट लक्षात ठेवा, पीएच पेपर। जर आपण याची पीएच स्केल बघितली, ऍसिडची ज्यावेळेस आपण पीएच स्केल बघतो त्यावेळेस याचा पीएच लोअर दॅन 7 असतो। काय असतो? लोअर दॅन 7। ओके। 7 पेक्षा कमी जर पीएच असेल तुमचा पीएच पेपरवर, पीएच इंडिकेटर, जनरली पीएच चे दोन कॉन्सेप्ट आहे। एक पीएच मीटर असतं बघा, त्याच्यामध्ये आपण पीएच कॅल्क्युलेट करतो, आणि एक पीएच पेपर असतो। ठीक आहे। मग पीएच पेपर कशापासून बनतो? एक ट्री असतं लाइकेम नावाचं। ओके, लाइकेम नावाचं जे ट्री असतं त्याच्यापासून आपण हा पीएच पेपर बनवतो, जो की इंडिकेटर आहे, म्हणजे जो इंडिकेट करतो आपला जनरली काय आहे, ऍसिड आहे की बेस आहे। ओके। मग कसा इंडिकेट करतो ते लगेच आपण बघूया। बघा, ज्याचा पीएच मीटरवर ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी असेल तर त्यांना काय म्हणायचं, ऍसिड। आणि ज्यांचा पीएच काय असेल, ग्रेटर दॅन 7, 7 पेक्षा जास्त असेल तर त्यांना काय म्हणायचं, बेसिस म्हणायचं। ठीक आहे। मग ज्यांचा 7 आहे त्यांना काय म्हणायचं, मग त्यांना म्हणायचं न्यूट्रल। जसं की फॉर एक्झाम्पल वॉटर, जे की आपण पाणी पितो, जर त्याच्यामध्ये आपण पीएच पेपर बुडवला तर त्याच्या कलर मध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही। आणि ते जर आपण पीएच मीटरवर कॅल्क्युलेट केलं तर एक्झॅक्टली त्याचा पीएच किती आहे, 7 आहे। ठीक आहे। मग ज्यांचा पीएच 7 पेक्षा खाली त्यांना ऍसिड म्हणायचं, ज्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त त्यांना बेस म्हणायचं, आणि ज्यांचा पीएच 7 त्यांना म्हणायचं न्यूट्रल मॉलिक्यूल। ठीक आहे। मग नेक्स्ट कन्सेप्ट आहे, तर पीएच पेपर कळालं। पीएच पेपर जो बनतो बघा, एक लक्षात ठेवा, पीएच पेपर इज मेड फ्रॉम लाइकेम, LICHEN, लाइकेन नावाचा जो काय ट्री त्याच्यापासून आपल्याला काय मिळतो, पीएच पेपर मिळतो। ठीक आहे। नेक्स्ट आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट। ठीक आहे। मग ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी तर त्यांना आपण काय म्हणतो, ऍसिड म्हणतो, ज्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त त्यांना काय म्हणतो, आपण बेस म्हणतो। मग ऍक्च्युअली इंडिकेटर काय सांगतोय, ओके। आता मग याच्यामध्ये काय होतं माहितीये का, याच्यामध्ये ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड। ठीक आहे। आता लिटमस पेपर आहे, लिटमस पेपरलाच आपण जनरली पीएच पेपर म्हणतो। ठीक आहे। दोघांचं मिनिंग एकच आहे, जो की लाइकेन नावाच्या ट्री पासून मिळतो। ओके, त्याच्यापासून त्याला आपण काढू शकतो। लिटमस टर्न्स काय होतो, इथं ब्ल्यू लिटमस रेड मध्ये कन्वर्ट होतो, किंवा जो त्याचा कलर आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याला आपण ऍसिड मध्ये टाकू त्यावेळेस त्याचा काय होईल, रेड कलर होईल। आणि याच्यामध्ये काय होतं, रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू। ठीक आहे। याच्यामध्ये जर ब्ल्यू कलर आला तर समजायचं तो बेस आहे, आणि ज्याच्यामध्ये जर तुमचा रेड कलर आला तर समजायचं तो ऍसिड। सिंपल आहे। ओके, सरळ सरळ एक बी आहे, तुम्हाला जो काय ऍसिड दिला असेल, जो काय बेस दिला असेल त्याच्यामध्ये पीएच पेपर बुडवायचा, जर सपोज तो रेड झाला तर ऍसिड, सपोज तो ब्ल्यू झाला तर समजायचं बेस आहे। ठीक आहे। ह्या बेसिक फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, हे जस्ट तुम्हाला 8, 9, 10 पर्यंत काय सफिशियंट आहे। मग जनरली अजून जर एक फिजिकल प्रॉपर्टी बघितलं तर मोस्टली याच्यामध्ये जे काय H+ आयन प्रोड्यूस करतात, काय करतात, जे H+ आयन प्रोड्युसर असतात त्यांना ऍसिड म्हणायचं, आणि जे तुमचे OH- आयन प्रोड्यूस करतात त्यांना काय म्हणायचं,
बेस म्हणायचं. येते लक्षात? मग ज्यांच्यामधून OH मायनस आयन निघल त्यांना बेस म्हणायचं, ज्यांच्यामध्ये H प्लस आयन निघल त्यांना काय म्हणायचं? ऍसिड. ठीक आहे. मग जनरली आपल्याला माहिती आहे, याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 3 सायंटिस्ट आहे बघा. जनरली असे काही कंपाऊंड आहेत, असे काही ऍसिड आहे ज्यांच्यामध्ये हायड्रोजन नाही तरी पण ते ऍसिड आहे, आणि असे काही बेसिस आहेत ज्यांच्यामध्ये काय नाहीये, OH मायनस आयन नाहीये तरी पण ते काय बेसिस आहे. इज दॅट क्लिअर? मग आपल्याला 3 सायंटिस्ट आहेत बघा. सर्वात पहिला जो सायंटिस्ट आहे तो आहे अरेनियस. दुसरा सायंटिस्ट आहे तुमचा लॉरी ब्रॉन्स्टेड. ठीक आहे. ऍक्च्युअली H प्लस आयनला अजून एक दुसरं नाव आहे बघा, प्रोटॉन म्हणतात त्याला. ठीक आहे, लक्षात असू दे. तिसरं आहे तुमचं लुईस थेअरीच्या अकॉर्डिंग आपण काय करतो, ऍसिड आणि बेस डिस्टिंग्विश करतो. मग लक्षात घ्यावा, हे जे 3 सायंटिस्ट आहे यांनी काय केलंय, तुमच्या ऍसिड आणि बेसला काय केलंय, आयडेंटिफाय केलंय, आणि ऍसिड आणि बेसला एक वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केलंय. ठीक आहे. मग मी तुम्हाला एक पूर्ण डेफिनेशन न सांगता एक शॉर्टकट मध्ये सांगणार, नेमके ऍसिड काय असतात अकॉर्डिंग टू द लेविस थेरी, ऍसिड काय असतात अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, आणि ऍसिड काय असतात अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी. ओके, एक सिंपल कॉन्सेप्ट घेऊया. मग लक्षात घ्यावा, सर्वात पहिले अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी ऍसिड अँड अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी बेस. अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी ऍसिड, according to the Lowry Bronsted theory base, according to the Lewis theory acid, according to the Lewis theory base. ओके, ऍक्च्युअल डेफिनेशन सांगणार नाही, डेफिनेशन ऍक्च्युअली तुम्हाला समजतीलच, पण एक शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं. ओके, जनरली तुम्हाला डेफिनेशन तर परीक्षेत विचारत नाही, पण जनरली जर माहित पाहिजे तर त्याचे एक्झाम्पल विथ आपण ते डिस्कस करणार आहे. लक्षात घ्यावा, ज्यावेळेस एखादा सबस्टन्स, कोणताही एखादा सबस्टन्स ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये ऍड करतो, ठीक आहे, कोणताही एखादा सबस्टन्स ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये ऍड करतो तर त्यावेळेस जर त्याने H प्लस आयन प्रोड्यूस केलं, ज्यावेळेस त्याने काय केलं, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाण्यामधलं, तर समजायचं तो काय ऍसिड. ओके, मीन्स एनी सबस्टन्स व्हेन डिझॉल्व इन अ वॉटर विच प्रोड्युसेस H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन which increases the H plus ion concentration, that is called as a acid. Okay, increase H plus ion concentration when dissolve in a water is called acid. Is that clear? But it is according to the Arrhenius theory. Okay, काय सांगायचंय, कोणताही सबस्टन्स, एनी सबस्टन्स when dissolved in a water which produces H plus ion concentration or which increases the H plus ion concentration, and hence the solution get acidic. But here water should be important. Okay, इथं आपण काय करतो, वॉटर असणं महत्वाचं आहे. जर पाण्यात टाकला तरच H प्लस आयन प्रोड्यूस दिला तर तो ऍसिड आहे, अदरवाइज जर नाही दिला तर तो ऍसिड नाही. ओके, या थेअरीनुसार. मग बेसचं काय सांगतात, सिंपली बेस increase OH minus ion. Simply the definition काय लिहितात, increase OH minus ion concentration when dissolved in a water is called as a base. Okay, मग any substance when dissolved in a water which increases the OH minus ion concentration is called as a base. So example, again best example, that is HCl. You know HCl? HCl is the hydrochloric acid. HNO3 is the best, again nitric acid, H2SO4, sulfuric acid, CH3COOH, that is acetic acid. Okay, so this is HCl means hydrochloric acid, HNO3 means nitric acid, H2SO4 means sulfuric acid, and CH3COOH, that is a carboxylic acid, and it is also called as a acetic acid. Okay, and IUPAC name of this acid is ethanoic acid. Okay, you know very well. And the example of base, first of all, NaOH. You know what it is? It is sodium hydroxide. Okay, NaOH means what? Sodium hydroxide. इसको अगर हमने पानी में डाल दिया, मानो डाल दिया, तो आपको पता है Na प्लस मिलेगा जो कि एक्वियस स्टेट में होगा, और OH माइनस मिलेगा जो कि एक्वियस स्टेट में होगा. अभी ये सॉलिड स्टेट में, ठीक है, इसमें हमने पानी डाल दिया तो आपका क्या हुआ, Na प्लस और ये OH माइनस. Is that clear? Yeah. Then again Lowry Bronsted. Okay, next theory, Lowry Bronsted. Simply acid is the proton donor. खत्म, टाटा, बाय बाय. Proton donor. Those substance which donate the proton is called as an acid. Okay, done. And it is proton acceptor. Doesn't matter. It's called as a
base. Okay, those substances which accept the proton is called as a base. Some examples are, you know, HCl, you know, hydrochloric acid, and you know NaOH, NaOH. So you know this is base. This is what? Base. This is acid. So this is proton donor and this is proton acceptor. So how it accept? This OH minus Na plus. This OH minus ion, this accept this proton, and NaCl get neutralized. So this is NaCl plus H2O. And this reaction, you know, in 10th standard के बच्चे जो है ये reaction का नाम बताएंगे. When acid is reacts with a base, then it forms salt and water. Can you tell the name? अगर आपको नेम पता है तो कमेंट पे लिख दिए नेम, कौन सा नेम है इस रिएक्शन का, तो मैं अभी क्लियर कर दूंगा. तो ये जो रिएक्शन है, व्हेन एसिड इज रिएक्ट्स विद बेस देन इट फॉर्म्स सॉल्ट एंड वाटर, इस रिएक्शन का नाम क्या है वो आप कमेंट में बता सकते हैं. ठीक है, तो ये हो गया. मतलब इसने प्रोटॉन दिया, H+ आयन मतलब प्रोटॉन, इसको दिया तो मतलब ये क्या हुआ? एसिड हुआ. और इसने उसको एक्सेप्ट किया मतलब ये क्या हुआ? बेस हुआ. और इन दोनों के कॉम्बिनेशन से आपको दो प्रोडक्ट मिले, एक सॉल्ट मिला दैट इज NaCl एंड एक क्या मिला? वाटर दैट इज अ न्यूट्रल कंपाउंड. ठीक है, सो दिस इज अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड. हियर इज नो वाटर. एक चीज याद रखो, यहाँ पे पानी की जरूरत नहीं है. डायरेक्टली एक क्या करेगा? एसिड प्रोटॉन देगा और बेस वहां से क्या करेगा? उसको एक्सेप्ट करेगा. इसको डिसॉल्व करने की जरूरत नहीं है, ये चीज ध्यान में. सिर्फ इन दोनों में डिफरेंस ये कि यहाँ पे भी H+ आयन मिलेगा और यहाँ पे भी H+ ही, लेकिन यहाँ पे वाटर इन्वॉल्व है और यहाँ पे वाटर इन्वॉल्व नहीं है, और यही डिफरेंस है. तो लॉरी ब्रॉन्स्टेड को वाटर की जरूरत नहीं पड़ी और इसमें इसने क्या किया? दो सब्सटेंस लिए, पानी में डाल दिए, जो H+ दिया उसको उसने कहा एसिड, जिसने OH- आयन प्रोड्यूस किया उसको उसने कहा बेस. लेकिन इसने डायरेक्टली क्या किया? रिएक्शन की. तो H+ आयन अगर कोई चीज देती है मतलब डोनेट करती है तो उसे हम क्या कहेंगे? एसिड. और जो उसे एक्सेप्ट करेगा उसे हम क्या कहेंगे? बेस कहेंगे. तो ये चीजें क्लियर हो गई अभी. ठीक, अरेनियस क्लियर, लॉरी ब्रॉन्स्टेड क्लियर. तो अब लास्ट जो कॉन्सेप्ट है वो है लेविस थ्योरी. ओके, लेविस थ्योरी के अकॉर्डिंग हम क्या करने वाले हैं? देखने वाले हैं. ठीक है, क्या होता है एसिड, क्या होता है बेस. सिंपल चीज है. ओके, कोई दिक्कत नहीं. ओके, व्हेन एनी सब्सटेंस आपको पता नहीं वो सब्सटेंस क्या है. व्हेन एनी सब्सटेंस एक्सेप्ट पेयर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एसिड. ठीक है, मतलब कोई भी सब्सटेंस है अगर उसने पेयर ऑफ इलेक्ट्रॉन दूसरे सब्सटेंस से एक्सेप्ट कर लिए खुद में तो उसे हम कहेंगे लेविस एसिड. क्या कहेंगे? लेविस एसिड. जिसका बेस्ट एग्जांपल जो आप रेगुलरली सीख रहे हो वो है AlCl3, दैट इज एल्यूमिनियम क्लोराइड. ओके, इट इज नॉट ट्राइक्लोराइड, इट इज जस्ट कॉल्ड एल्यूमिनियम क्लोराइड. इट इज अ लेविस एसिड because aluminum is in group 13 elements. It has an empty p orbital. Okay, so it has an empty p orbital, then these p orbital accept the pair of electrons. Okay, तो इसलिए हम इसे क्या कहेंगे? एसिड कहेंगे. तो यहाँ पे प्रोटॉन की जरूरत नहीं, यहाँ पे हाइड्रोजन की जरूरत नहीं, यहाँ पे पानी की जरूरत नहीं, मतलब कोई भी चीज की यहाँ पे जरूरत नहीं, तभी उसको हम कहेंगे एसिड. और जो चीज लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करेगी, लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन क्या करेगी? डोनेट करेंगी, तो उसे हम क्या कहेंगे? बेस. इसका अनदर एग्जांपल आपको पता है BF3, व्हाट इट इज? दैट इज बोरॉन ट्राइफ्लोराइड. ओके, सो दिस इज आल्सो अनदर एग्जांपल. सो वैसे तो बहुत सारे एग्जांपल है, बेसिकली हम सिर्फ क्या करेंगे? थोड़ी बहुत उसमें सीखेंगे. जब हम डीप में हम वो एक्चुअल चैप्टर शुरू करेंगे इक्विलिब्रियम, तो उसमें हम पूरी चीजें सीखेंगे. लेकिन ये सब बेसिक कॉन्सेप्ट है, तो इसलिए याद रखो कि ये अगर बेसिक आपका क्लियर हुआ तो चैप्टर में जो भी कठिनाइयां हैं तो वो आपकी क्या होगी? क्लियर हो जाएगी. ठीक है, तो बेस की डेफिनेशन आपको खुद मन से लिख सकते हो. व्हेन एनी सब्सटेंस डोनेट, ओके, व्हेन एनी सब्सटेंस डोनेट पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सिंपली पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स is called as base. And the example is, can you tell the example? Best example you know, that is NH3. Can you tell the name of this NH3? And this NH3 is nothing but the ammonia. What it is? Ammonia. You know, or water H2O. H2O is also Lewis base.
because oxygen contain also lone pair of electron, they can also donate the lone pair of electron. Okay, जिसके पास लोन पेयर है, लोन पेयर मतलब उसे हम नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन भी कहते हैं, तो अगर जिसके पास वो है तो वो देगा, और वो देगा मतलब वो क्या बनेगा, लेविस बेस बनेगा। और जिसके पास एम्प्टी p ऑर्बिटल है, ओके, और जिसके पास इलेक्ट्रॉन की जरूरत है तो वो क्या करके एक्ट हो जाएगा, लेविस एसिड। इज दैट क्लियर? तो इसके बारे में भाई कुछ दिक्कतें आपको नहीं होगी शायद। तो ये जो तीन साइंटिस्ट है, तीन थ्योरीज है, ये तीन थ्योरीज के अकॉर्डिंग उसने एसिड बेस और जो हाँ वही एसिड बेस और उसको क्या किया है, डिफाइन किया है। तो 11th स्टैंडर्ड को है आपका, तो लेकिन बेसिकली आपको ये चीजें पता होनी चाहिए, ये बेसिक चीज है, ठीक है। तो सबसे पहले एसिड में जो टेस्ट होती है वो सोरिन टेस्ट होती है, बेस की जो टेस्ट होती है वो बिटरिन टेस्ट होती है। पीएच जो होता है, यू नो पीएच पेपर, इट इज आल्सो कॉल्ड लिटमस पेपर। देयर आर टू टाइप्स, pH meter is also there. When we add the particular compound, then pH of that pH meter is in between 0 to 7, then it is a acid, and the pH of that particular pH meter, that is a substance, that is a 7 greater than 7, that is a base. जैसे जैसे 7 के आगे जाएगा वैसे उसकी बेसिसिटी बढ़ेगी, और जैसे जैसे 7 के नीचे आएगा वैसे एसिडिटी उसकी क्या होगी, बढ़ जाएगी। जिसका pH सबसे कम है वो सबसे ज्यादा एसिडिक है, ठीक है। ये मतलब इनवर्स रिलेशन है, जितना pH वैल्यू कम उतनी एसिडिटी ज्यादा। इज दैट क्लियर? और जिसका pH 7 है वो तो आपको पता है न्यूट्रल कंपाउंड है, जो कि एसिड भी नहीं और बेस भी नहीं है। अगर टेस्ट कंफर्मेशनरी टेस्ट आपको चाहिए तो आपके पास लिटमस पेपर होना जरूरी है। अगर हमने लिटमस पेपर कोई भी सब्सटेंस में अगर डुबा दिया अगर वो ब्लू मतलब रेड हुआ तो उसको हम एसिड कहेंगे, और अगर वो ब्लू होता है तो उसको हम बेस कहेंगे, ठीक। और सिंपली अगर आपको किसी ने पूछा मतलब एसिड क्या है, तो सिंपली H+ आयन अगर कोई भी चीज प्रोड्यूस करती है तो उसे हम एसिड कहेंगे, और जो OH- आयन प्रोड्यूस करेगा उसको हम क्या कहेंगे, बेस कहेंगे। इज दैट क्लियर? And these are the three scientists which are very importantly, so Arrhenius first of all, then Laurie Bronsted, and finally Lewis. Okay, so Laurie, according to the Arrhenius, it is water involved, here is no water involved, and in Lewis there is no proton involved. Okay, there is only pair of electron. If pair of electron acceptor, it is acid. If pair of electron donor, it is बेस। ओके, if प्रोटॉन अगर देता है तो एसिड होता है, और एक्सेप्ट करता है तो बेस होता है। ओके, वैसे उसके बहुत सारे एग्जांपल भी हम देखने वाले हैं, तो कौन से एसिड है कौन से। तो एक शॉर्ट ट्रिक आपको देखनी चाहिए, आपके पास दो टाइप के एसिड होते हैं, ठीक है, यही हम लिखेंगे एसिड। एक होता है आपका ऑर्गेनिक एसिड, और दूसरा होता है आपका इनऑर्गेनिक एसिड। इसको हम दूसरा नाम देते हैं मिनरल एसिड भी बोलते हैं, ठीक है। मिनरल एसिड, ऑर्गेनिक मींस इट कंटेन कार्बन, कोई भी एसिड अगर है उसमें कार्बन है तो वो क्या होगा ऑर्गेनिक एसिड होगा। तो ठीक है, तो कार्बन कंटेनिंग एसिड सबसे पहला है एसिडिक एसिड, CH3COOH। ओके, देन एसिडिक एसिड इट इज आल्सो प्रेजेंट इन द विनेगर। ओके, आपको जो पता है विनेगर जो होता है सोरिन टेस्ट कंपाउंड होता है, उसमें एसिडिक एसिड होता है। आपको पता है दूसरा एसिड है ऑक्सैलिक एसिड, जो कि टोमेटो में होता है, ये उसका स्ट्रक्चर है ऑक्सैलिक एसिड। उसके बाद है आपके पास टर्टेरिक एसिड है, टर्टेरिक एसिड उसका लंबा स्ट्रक्चर है, बाद में हम देखने वाले हैं। टर्टेरिक एसिड जो होता है वो इमली में होता है, इमली पता है आपको, इन मराठी इट इज कॉल्ड चिंच माहिती आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये टर्टेरिक एसिड असतं। नेक्स्ट असतं तुमचं बघा लॅक्टिक ऍसिड, जे की कशामध्ये असतं रे, कर्ड, योगर्ट और कर्ड। ओके, योगर्ट मध्ये आणि कर्ड मध्ये जे प्रेझेंट असतं ते असतं लॅक्टिक ऍसिड, त्यामुळे त्याला आंबटपणा येतो, आंबट वाटतं ते। टर्टेरिक ऍसिड चिंच खाल्लेलीच आहे तुम्ही सर्वांनी, ओके, आंबट असते ना, सो दॅट इज अ टर्टेरिक ऍसिड। टोमॅटो पण सर्वांनी खाल्लाय, टोमॅटो मध्ये जे असते बघा ते ऑक्सॅलिक ऍसिड असते। आणि विनेगर मध्ये लोणचं खाताय, लोणच्यामध्ये विनेगर टाकतात, ज्या की मॅनमेड भरणे असतात ना, जे आपण बाजारातून आणतो, तर त्याच्यामध्ये विनेगर टाकलेलं असतं ऍसिडिक ऍसिड। तसे खूप सारे ऍसिड आहे। आणि इनऑर्गेनिक मध्ये बघा याच्यामध्ये मिनरल म्हणतो आपण, म्हणजे जीवापासून मिळतात का, यांच्यामध्ये कार्बन आहे का, नाही। मग लक्षात ठेवा, सर्वात पहिला HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, दुसरा बघा H2SO4, इट इज द किंग ऑफ ऍसिड, hydrochloric acid. Second one is the H2SO4, that is sulfuric acid. Third one HNO3, it is the queen of acid. It is king, it is queen, राजा राणी आणि त्यांचं पिल्लू छोटस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड।
अजून सांगा रे बाळा याचं H3PO4 फॉस्फरिक ऍसिड. ओके, अजून एखादं सांगा एक्झाम्पल, ETC सांगून द्या ना. ठीक आहे, काही अडचण नाही. तर हे मिनरल ऍसिड. ठीक आहे, मग यांना ज्यावेळेस आपण काय करत असतो, इनऑर्गॅनिक म्हणजे निर्जीवांपासून, मिनरल पासून, मिनरल म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असतात ना खनिज वगैरे, त्यांच्यापासून हे ऍसिड मिळतात आणि हे आपले ऍसिड जीवांपासून मिळतात. ओके, तर याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, तर सर्वांना एक कमेंट मध्ये सांगायचं, ही जी रिॲक्शन आहे स्पेशली 9ची मुलं, 9च्या मुलं, 10चे मुलं, या दोघांनी मला स्पेशली सांगायचं, ही जी मी एक रिॲक्शन लिहिली, व्हेन ऍसिड अँड बेस रिएक्ट्स टुगेदर देन इट फॉर्म सॉल्ट एंड वाटर. इस रिएक्शन का आपको क्या बताना है, नाम बताना है. और कल हम देखने वाले, मतलब कल मतलब अगला जो वीडियो होगा वो आपका होगा एटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूक्लियस और बहुत सारी चीजें हम कल के वीडियो में देखते रहिए. और अगर आप चैनल पे नए हो तो लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना मत भूलिएगा. और अभी के लिए ओके, धन्यवाद. तो आप ये कॉपी पेस्ट कर सकते हो. ओके, थैंक यू, ऑल द बेस्ट. Yeah, that's it.